कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जसं आपण विचार करतोय तसंच सगळं घडतंय। अगदी तसंच। नाही, पण मला प्रश्न हा पडला की आशू आणि शिवाने एवढ्या लवकर नमतं कसं काय घेतलं? काही नाही रे, शिवा आणि आई आता एकत्र झाल्यात ना, आई समोर तिला काही तमाशा नकोय म्हणून सगळं, बाकी काही नाही। आणि आज ईद आहे ना, त्यासाठी सगळे तिथे असणारे आपल्याला माहिती होतं आणि आपल्याला हेही माहिती होतं की मला बघितल्यानंतर शिवा नक्की राडा घालणार, म्हणून सेफ्टीसाठी मी माझ्या छोट्या बच्चूला सोबत घेऊन गेलो होतो। जगदीश, तू आम्हाला अगदी हवं तसंच काम करतोयस। हो, पण या वेळेला मला काहीच गडबड नकोय प्लॅनमध्ये। आपण जे ठरवतोय, जो प्लॅन करतोय त्याच्यावर कुणालाच काहीही संशय येता कामा नये, त्यामुळे त्यांच्याशी जरा चांगलं वाग। काळजी नसावी कीर्तीबाई, जगदीश नाव आहे माझं। त्या तिघींच्या काळजाला असा हात घालीन ना की नाव सांगणार नाही। गुड, पण या प्लॅनमध्ये मला काही गडबड नकोय। हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा, कारण हा प्लॅन वर्क होणं आपल्या सगळ्यांसाठीच तितकंच महत्त्वाचं आहे। बेफिकीर राहा, जे ठरलंय, जसं ठरलंय तसंच होणार। येतो मी। सुहास, हा जगदीश आहेच आपल्या प्लॅनमध्ये, पण आपण दिव्याला सुद्धा सोबत घेतलं पाहिजे। कारण अरे किती झालं ना तरी तो बाहेरच आहे, आणि ती दिव्या जी आता त्यांच्या मनात घर करते ना, ते आपल्यासाठी योग्य आहे। किट्टू डार्लिंग, तू अगदी लांबचा विचार करतेस। फक्त एकदा सगळं आपल्या बाजूने घडू देत, मग बघ कशी त्या शिवाची वाट लावते। विचार सुद्धा केला नसेल तिने। ऐक ना आशू, पण काय काय लपवतोयस? तुला काय सांगायचं सांग बरं मला। सांगतो ग। असं नाही, पण तू सांग ना, उगाच टेन्शन येतं मला। तू टेन्शन घेऊ नको, टेन्शनची गोष्टच नाहीये। मग सांग ना, असं सांग काय ना, म्हणते? ऐक एक पहिले डोळे बंद कर। आशू, ह्याने काही होत नाही, तू बंद सांग कर ना ना मला। डोळे, सरप्राईज आहे, डोळे बंद कर। अरे बंद कर पटकन। बर, हा, रेडी? बघायचं नाही? उघड डोळे। सरप्राईज कसं आहे? शपथ, आशू ही पावलं काय काय भारी दिसतायत रे। आशू किती भारी आहे। या घरची सूनबाई जेव्हा या घरात आली, सगळ्यांचं मन जिंकून आणि ऑफिशियली, तेव्हा म्हटलं की काहीतरी आठवण पाहिजे, म्हणून मी हे केलं। भारी आहे, खूप भारी आहे, पण तुला हे सुचलं कसं आणि कधी? अगं मी हे तेव्हाच करायला टाकलं होतं, पण ते आत्ता झालंय। ए ऐक 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 ऐक, काय झालं तुला? आता कशाला डोळ्यात पाणी आहे? ऐक ना, हीच आनंदाची गोष्ट आहे ना। नाही तर लोक म्हणतील नवरा सारखा रडवतो बायकोला। मग रडवतोयस तू? अरे एवढं चांगलं गिफ्ट देऊन। हा, आशू, मला विश्वासच नाही बसत आहे। आवडलं ना तुला? मला वाटलंच होतं तुला आवडेल, म्हणूनच मी तुझ्यासाठी एक गिफ्ट केलंय। आशू, मी ना कधीच इमॅजिन केलं नव्हतं। म्हणजे लहानपणी माझी अशी लाईफ असेल असं कधी माहित पण नव्हतं, पण मी या घरात जेव्हा आले तेव्हा सिच्युएशन एकदम वेगळी होती। त्या दिवशी आपण या घरात नव्याने आलो आणि माझं छान स्वागत झालं। पण माप ओलांडलं, ही पावलं, हे सगळे क्षण मी विसरूच नाही शकत। माहिती मला, आणि म्हणूनच तर मी ही आठवण तुला भेट म्हणून दिली आहे। आय लव्ह यू आशू। I love you too. I love you too.
बर चला आता मला सांग, ही फ्रेम लावायची कुठे? इथे. इथे लावायची? चालेल. आई तू हो बाजूला, मी करते. नाही अगं करते मी. नाही नाही जा तू. अगं जा ग, करू दे मला. जा तू जा, मी करते. कंबर दुखायला लागली आता. बापरे. कीर्तीताई, त्रास होतोय का फार? आधी स्वतः त्रास द्यायचा आणि नंतर विचारायचं, ही पद्धत आहे का तुझी? नाही ह्या नियमाने शिवानेच तुला त्रास द्यायला हवा खरं तर. तरी ती विचारपूस करते. सीताई. शिवा नाही हं? आता दयामाया नाही. बरं, उर्मिला आणि संपदाला सांगितलंस का? नाही, मी सांगून येते त्यांना. हा सांग. आले. कुठे बाहेर जात आहे का? हो, हळदी कुंकू ठेवलंय घरात, त्याचं सामान आणायला चाललंय. बरं लवकर आटप, बायका जमतील आता. आणि फरशी व्यवस्थित पूस, लखलखीत कर. हं, माणसाचा चेहरा दिसायला हवा त्यात. आणि खाण्यापिण्याचं पण करून घे. आई एवढं का वाईट वागतेस? तुला कारण माहिती आहेत त्याची, पुन्हा पुन्हा कशाला विचारतेस? करते हळूहळू, मी काय रोज रोज नाही ना करत. कामांची सवय नसली की असंच होतं. आणि ते एवढं ओलं ठेवू नकोस, कोणीतरी पडायचं त्याच्यावरनं. आहे लक्ष माझं. सीताई, नाही ते सगळे तयारी करतातच आहेत. आपण बाहेर जाऊन सामान घेऊन येऊया का? चल जाऊ आपण. कीर्ती, हे सगळं लवकर आटप आणि अवतार जरा बघ. ये, झोपू नकोस, हळदी कुंकवाला ये. आई ऐक ना, मी खूप दमली आहे आणि तसंही माझा खूप अवतार झालाय, बघतेस ना तू. तुम्ही जा, मी नाही येत. आणि आधीच खूप शिक्षा दिली आहेस तू. शिक्षा तुझ्या चुकांचीच आहे. बाकी तू या कुटुंबाचा भाग आहेस म्हणून तुला आमंत्रण देते, नाहीतर तुझी इच्छा. चल. यार ताई, खराब झालं. सुहास, 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 सुहास लवकर ये. सुहास, अरे ये ना लवकर. हो हो, काय काय झालं? काय झालं? हे बघ पाणी व्यवस्थित वेगळं घे जरा, स्वच्छ. ते खराब झालंय आणि मला ना आता खूप कंटाळा आलाय. अरे मी असं ठरवलं तर आता जरा आराम करेन, पण आई सगळं जेवणाचं मलाच सांगून गेली. खूप राग येतोय मला. शांत हो किटू डार्लिंग, शांत हो. हे बघ, अशा परिस्थितीमध्ये ना माणसाने आपल्या रागावरती नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. आणि ते मिळवता येत नसेल तर तू मला सांग. झालं? पाणी घेऊन ये. प्रवचन देऊ नकोस मला. हो हो हो, करतो. जा लवकर घे. हो हो, सगळं होईल, सगळं होईल. थांब 2 मिनिटं. अरे यार, उठ लवकर जा सुहास. तडमड तडमड, इकडे तडमड. जरा बाजूने जायचं तर इथेच पड. अगं शांत हो ना, पडलोय मी. तू कशाला चिडचिड करते? पटकन उठा, डोकं नको. हाड मोडला. सुहास सगळे पटकन. कपडे घाण झाले, घरात गेलं माझं पाणी. जा पटकन. अरे हो ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.